आणि गोलंदाजीसाठी उमरोली संघाचा बायकर मॅन अर्थात ज्याने बाईक जिंकली होती तो हर्षल लोंगले। आपली स्वप्नवत बाईक जिंकल्यानंतर उमरोली संघाच्या हर्षलचा परफॉर्मन्स वाढतच गेला आणि आता या स्पर्धेमध्ये हर्षल लोंगले क्वालिफाय मध्ये अमोल चव्हाणच्या विरोधात खरं तर पहिलं षटक टाकणारे ते पॉवर प्ले। मध्यंतरी जेव्हा मी भोजन करत होतो त्यावेळी चर्चा होती की हर्षल लोंगलेचा बॉलिंगचा स्पीड भन्नाट आहे, म्हणजे एका मागोमाग एक, जसा पुष्पाचा डायलॉग होता की रपारप करणार तसा रपारप चेंडू हर्षल लोंगले टाकतो, ही चर्चा होती। पहिलाच बॉल अमोल चव्हाणचा पहिल्याच चेंडूवरती रपारप शॉट आहे आणि ठोकलाय तो षटकार। क्रमांक 46 क्रमांकाचा चेंडू आमचा नदीमध्ये गेला। खूप चेंडू इथून खरं तर हरवले गेले, पण आमच्या व्हॉलेंटिअरनी ते शोधून आणलेत, त्यांचंही तेवढंच कौतुक आहे। पण परत यूज करण्यासारखा चेंडू नाही आणि कमिटीचा खरं तर लॉस आहे, या इतका अमाऊंट त्यांचा चेंडूसाठी गेलाय। हलक्या हाताने अमोल चव्हाण फर्स्ट स्लिप मधून काढलाय चेंडू सीमारेखा पार। खतरनाक इनिंग खेळतोय अमोल चव्हाण आपल्या संघासाठी, श्री 11 मोहाचीवाडी संघासाठी, कारण सध्या मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये अमोल चव्हाण आहे, पण ही मॅच जर कदाचित ती रेस कायम राहील, कारण श्रीपती बाबा उमरोली संघाच्या विरोधात या ठिकाणी अमोल चव्हाणचा जो काही फलंदाजीचा बोलबाला आहे, उमरोली संघालाही माहिती आहे की जर अमोल चव्हाण राहिला तर आपलं काही खरं नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे। त्यामुळे इथून अमोल चव्हाणसाठी एक प्लॅनिंग त्यांना बनवावं लागेल आणि अमोल चव्हाणची विकेट कशी जाईल यासाठी मात्र चर्चा सध्या गणेश घारे, रत्नदीप, हर्षल करतात आणि हर्षल मध्ये ती ताकद आहे की कोणत्याही क्षणी मॅचला टर्न करण्याची। गोलंदाज तयार, 2 बॉल धावा झाल्या 10। अमोल चव्हाणचा फटका ऑन साइडला, सर्कलच्या बाहेर चेंडू आलाय, चेतन बाउंड्री लाईनच्या समीप आहे, एक केली कंप्लीट, काय वेग राखलाय, दुसरी धाव देखील कंप्लीट। वॉटर विकेटच्या दरम्यान अमोल चव्हाण पहिली धाव वेगाने घेतली आणि रोशन आडव साथीला असेल तर दुसरा धाव त्याला टेन्शन नव्हतं, 2 धावा इथून कंप्लीट केल्या। चेतन थोडी चेंडू त्याने उचलला आणि या दरम्यान धावा कंप्लीट झाल्या तर 2, 3 बॉल धावा झाल्यात 12। अमोल चव्हाण सातत्याने स्ट्राइक घेतो, स्ट्राइक रेट त्याचा 3 बॉल मध्ये 12, 400च्या स्ट्राइक रेटने खेळतो अमोल चव्हाण। हर्षल लोंगलेच्या अगेन्स्ट राऊंड द विकेटने फटका आहे अमोल चव्हाणचा, लॉंग ऑन मध्ये वेगवान धावला भावेश अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू सीमा पार। आता मैदानाच्या आतमध्ये अमोल चव्हाण नावाचं वादळ पुन्हा घोंगावताना SBCC उमरोली वरती, हर्षल लोंगले वरती, मात्र हे वादळ सध्या झंझावाती खेळ अमोल चव्हाणचा मैदानाच्या चौफेर श्री 11 मोहाचीवाडी संघासाठी या वर्षीची पहिली बाईक जिंकणारा कर्जत तालुक्याचा हा खेळाडू अमोल चव्हाण। पुन्हा एकदा अमोल चव्हाण बॅट मधून आसमानी टोला आणि पकडली तिथे चेतनने कॅच, विकेट आली आहे टीमच्या खात्यात। हर्षल लोंगले इथून आउट, हर्षल लोंगलेने केलं आउट आणि अमोल चव्हाण बॅक टू द पॅव्हलियन होत असताना 5वा चेंडू ठरला घातक, फलंदाज बाद। वन डाऊनच्या भूमिकेत साजिद शेख मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि 5 चेंडू मध्ये धावसंख्या झाली ती मात्र 16। फटका साजिदच्या बॅट मधून प्रॉपर कनेक्ट झाला चेंडू आणि आणखीन एक कॅच, आणखीन एक चमत्कार चेतनच्या हातामध्ये।
आणि 2 विकेट ते अमोल आणि त्यानंतर साजिद पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्यात त्या मात्र 16. 2 विकेट मिळवल्यात हर्षल लोंगलेने. धोक्याचं वय म्हणजे 16 आणि त्या धोक्याच्या वयामध्ये माणसाचा तोल घसरू शकतो. पण इथे मात्र श्री 11 मोहाचीवाडी संघ बघा समोर जी 2 व्हीलरची जी ग्लास आहे ती आम्हाला त्रस्त करते. बॉलर नेम प्लीज गणेश घारे. गणेश घारे इज द मॅन. धावा फलकावरती धावा झाल्या 16. हर्षलने आतापर्यंत 2 विकेट केलेत गोळा. कारण श्री 11 मोहाचीवाडी संघाचा जो काही परफॉर्मन्स राहिला होता 4 चेंडू पर्यंत आसमानी फटके होते. 2 कॅच चेतनने पकडल्या. आधी ज्या चेतनच्या लेझी फिल्डिंग वरती संघाने प्रश्न उपस्थित केला होता त्याच चेतनने 2 कॅच पकडल्या आणि आता एका ओव्हर मध्ये 16 धावा करून श्री 11 मोहाचीवाडी रोशन आडावा आणि त्याच्या साथीला राहुल हे 2 यंग टॅलेंटेड खेळाडू आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करते. गणेश घारे गोलंदाजीला सुरुवात करतो. ओव्हर नंबर 2 ची ही सुरुवात. पहिलाच बॉल इथून डॉट आला. गणेश घारे एक चांगला बॉलर आहे. आणखीन एक चांगला बॉल गणेश घारेचा. रोशन आडाव टीमला सध्या सिंगल डबल का होईना पण धावा कंटिन्यू राहिला पाहिजे. धावफलक आलतं राहिलं पाहिजे याकडे फोकस करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आणि त्यानंतर फटका आलाय तो रोशन आडावचा. एक सिंगल. धावा संख्या 17. चेतनने फिल्डिंग भारी केली श्रीपती बाबा उमरोली संघासाठी. प्रत्येक येणारा चेंडू हा चेतनच्या दिशेने जातोय आणि हर्षल लोंगले नंतर गणेश घारे. धावा संख्या 17. समोर येतो राहुल. फुलटॉस होता ऑन साइडला स्टिअर केलाय. समोर येतो मात्र हर्षल लोंगले. एक सिंगल रन या ठिकाणाहून मिळेल आणि 2 रन 2 बॉल वरती सिंगल वरती समाधान. धावा फलक झालाय 4 बॉल नंतर 18. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आणि स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतात टिंकू लोबी आणि त्यांचे सहकारी. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून. आणि रोशन आडावच्या बॅटमधून मागे ठोकलाय रोशन आडावने चौकार. मिलिंद कोळंबे सरांचा इशारा आला. चेंडू सीमा पार. रोशन आडावचा चौकार. चेंडू क्रमांक 47 नदीच्या पात्रात आणि आता नवीन चेंडू या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. अजून थोडा लॉस. खरं तर कमिटीला चिंता नाही. कमिटीला खरंच चिंता नाही. चेंडू किती जाऊ द्या. कंपनीकडून त्यांनी 10,000 रुपये किमतीचे चेंडू आणले. कारण बजेट त्याने आखलं होतं मैदानाची संपूर्ण परिस्थिती बघता. त्यामुळे खरं तर ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्रे संघाचं नियोजनाचं कौतुक आहे की त्यांनी चेंडूंचं प्लॅनिंग मात्र बरोबर या स्पर्धेमध्ये ठेवलं होतं. गोलंदाज तयार. गणेश घारेचा हा चेंडू. पंचांची मुवमेंट. षटक इथून कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये श्री 11 मोहाचीवाडी संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 22. पहिल्या 4 बॉल मध्ये धावा होत्या 16. 12 चेंडू नंतर धावा आहेत 22. म्हणजे मागच्या 8 बॉल मध्ये धावा आल्यात श्री 11 मोहाचीवाडीच्या फक्त 6. त्यातही एक चौकार. म्हणजे श्रीपती बाबा उमरोली संघाचं बॉलिंग मधलं कमबॅक. खरं तर ही मॅच दोनही संघांसाठी ट्रॉफी ज्या 4 सुंदर ट्रॉफी आहेत. 4 4.5 फुटाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. नवीन ब्रँड, नवीन कलर, नवीन डिझाईन आणि ट्रॉफी उचलून मिरवण्यासारखे त्या ट्रॉफीज आहेत. एकदम खरं तर संघ सर्व खेळतायत. धोत्रेकरांचा फेवरेट
आणि सर्वांना आवडणारा खरं तर ट्रॉफीचा ब्रँड त्यांनी आणला आणि काय ट्रॉफीज आहेत, सुंदर सुंदर ट्रॉफीज आहेत, ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. पहिलाच बॉल राहुलला फटका, उंच हवेत चालला, विकेट किपर चेंडूच्या खाली. शरद बुंदाटेने कॅच कॅरी केली, विकेट आउट होईल, राहुल इथून बाद. शेवटचे आता या इनिंगचे चेंडू शिल्लक आहेत फक्त 5. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 22 धावा श्री 11 मोहाचीवाडी संघाच्या. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, मुस्तकीन. आज खरं तर मोहाचीवाडी संघासाठी आदम नसताना मुस्तकीन बॉलिंगने देखील चाललाय, बॅटिंगने देखील त्याने चांगली साथ दिली. मागच्या मॅच मध्ये करीम भारी खेळला, कारण त्याने 2 बॉल मध्ये 10 धावा केल्या होत्या वरई संघाच्या विरोधात. तिथे एक चांगली टोटल 50 पार गेली होती ती मोहाचीवाडी संघाची. आता श्री 11 मोहाचीवाडी संघ थोडा अडचणीत आहे, कारण आता येणाऱ्या 5 चेंडूवरती किमान संघाला 35 पर्यंत घेऊन जावं लागणार आहे. ते मात्र रोशन आणि त्याच्या साथीला असणाऱ्या मुस्तकीनला. अक्षय लोंगले एका मागोमाग एक चांगले गोलंदाज उमरोली संघाकडे आहेत आणि ही शेवटची ओव्हर घेऊन अक्षय लोंगले आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. मुस्तकीन साठी हा चेंडू होता, दुसरा चेंडू देखील डॉट आला. खरं तर या डॉट 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 बॉलने खरं तर श्री 11 मोहाचीवाडी संघाला एक मोठ्या धावसंख्येपासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे तो श्रीपती बाबा उंबरोलीचा. काय सुरुवात होती, अमोल चव्हाण खेळत होता, असं वाटलं की या 3 ओव्हर मध्ये 50च्या पार धावा जातील, पण आतापर्यंत धावा येते मात्र 22. गोलंदाज तयार, अक्षय मागे मागे ठोकलाय मुस्तकीनने, शॉट फाईन लेगच्या डोक्यावर, एक मध्ये येईल सीमा पार. फलंदाज मुस्तकीनचा चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 26 धावा. 3 बॉलचा अजूनही या पहिल्या डावाचा खेळ इथून बाकी असणार. उर्वरित 3 चेंडूवरती प्रयत्न तोच मुस्तकीनचा. फुलटॉस साईडला हर्षल लोंगले धावतोय आणि त्याने शरीराने चेंडू अडवलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथून 2 कंप्लीट केल्या, तिसरी साठी देखील निघालेत, पण फलंदाज इथून आउट आहे. 2 धावा, 28 झाल्या, 2 बॉलचा खेळ बाकी आणि करीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्रीपती बाबा उमरोली. खरं तर हर्षलने शरीराने चेंडू अडवला, कारण ताकद भरपूर आहे हर्षदकडे. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीड ठेवा. आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ होता दुर्वा 11 सावळे हा संघ. गणेशदादा मोडक यांचा दुर्वा 11 सावळे हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. त्या संघाचा कर्णधार सनी धुळे या ठिकाणी उपस्थित झालाय. सनी, आपलं अभिनंदन, आपण फायनल गाठली आणि स्वागत आहे की आपण फायनल साठी ऑन टाइम या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलात. आणि त्यांच्या विरोधात फायनल मध्ये कोण येईल हे मात्र यानंतर एक मॅच होणार आहे सेमीफायनलची, त्यामध्ये डिसाइड होईल की कोणता संघ सावळे संघाच्या विरोधात फायनल खेळेल. गोलंदाज तयार, रोशन आडावचा फटका भरपूर उंच, भावेश अर्थात बंटी चेंडूच्या खाली, विकेट गोज डाऊन. आणि 5वा चेंडू इथून समाप्त झाला विकेटने. धावा येतात, धावा फलकावरती 28 आणि अवघा 1 चेंडू या इनिंगचा बाकी. आणि नवीन फलंदाज अण्णा, मोहाचीवाडीचा फेमस अण्णा मैदानाच्या आतमध्ये. अण्णा अर्थात बाबू शेख मैदानाच्या आतमध्ये. कारण अण्णा म्हटलं ना तर जेव्हा एखादा खेळाडू नवीन बॅट आणतो ना तर त्या बॅटला व्यवस्थितपणे बनवण्याचं काम हे अण्णा करतात. आणि आता अण्णा मैदानाच्या आतमध्ये चाललेत. खरं तर प्रॅक्टिस मध्ये अण्णा नाहीयेत, त्यामुळे थोडा आउट फॉर्म आहे. त्यामुळे नाहीतर अण्णा म्हणजे 2-3 फलंदाज आउट झाले की लगेच बॅटिंग साठी येणारा हा खेळाडू. पण आता थोडा बॅट पॅच आहे, आउट फॉर्म आहे, प्रॅक्टिस थोडी कमी आहे. पण आता शेवटचा अवघा 1 चेंडू आणि अण्णाला चान्स आहे. आणि अण्णाचा बल्ला या शेवटच्या बॉलवरती चालला तर श्री 11 मोहाचीवाडी संघ 30च्या पार जाईल. सध्या 28 वरती अक्षय लोंगलेचा शेवटचा बॉल. मोहाचीवाडीचा अण्णा हा चेंडू फेस करेल.
अण्णाने शेवटच्या बॉलला बॅट तर स्पर्श केली आणि सिंगल रन. श्री 11 मोहाचीवाडी थांबलाय 3 ओव्हर मध्ये 29 वर आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय श्रीपती बाबा उमरोली या टीमच्या समोर. श्रीपती बाबा उमरोली संघ 30 धावसंख्येचा टार्गेट असेल आणि यानंतर सिद्धिविनायक नेरळपाडा संघ या ठिकाणी सेमी फायनल खेळण्यासाठी दाखल होईल. जिंकणार तो नेरळपाडा संघाशी 2 हात करेल आणि त्यांच्यामध्ये जो जिंकणार तो दुर्वा 11 सावळे संघासमोर फायनलची मॅच खेळणार. एकंदरीत आमचा स्कोरर या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय, त्याचंही आपण कौतुक करू. शंकर भाऊ या ठिकाणी चांगली स्कोरिंगची भूमिका सांभाळतात. साजिद शेख मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेची धुरा सांभाळत असताना स्ट्राइक वरती शरद बुंधाटे, उमरोली संघाचा हा स्टार बॅटर. पहिलाच बॉल शरद बुंधाटेच्या बॅट मधून ऑन साइड ला एक रन केली आहे कंप्लीट. दुसरीचा कॉल थांबवलं त्या ठिकाणी, खरं तर भावेशला थांबवलं त्या ठिकाणी शरदने. शरद बुंधाटेने कित्येक स्पर्धा गाजवल्या आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर बेस्ट बॅटरचे कित्येक पारितोषिक त्याने कमावले. अगदी बॅटिंगच्या जोरावर मॅन ऑफ द सिरीज देखील त्याने जिंकल्यात
आणि त्याच्या बॅट मधून ही पहिली सिंगल आली आणि आता या वर्षी चांगल्या टच मध्ये तो भावेश अर्थात बंटी ओपनिंगच्या भूमिकेत आहे साजिद शेखच्या विरोधात. समोर केलेल्या गोलंदाजाच्या पायामधून चेंडू आला पण चेंडूला फील्ड करण्यात आलं. 2 बॉल आणि 2 सिंगल. मुस्तकीन होता त्या ठिकाणी. श्री 11 मोहाचीवाडी नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, कारण ही मॅच म्हणजे ट्रॉफी सोबत सेमीफायनलचं तिकीट आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल आणि 2 कूलर आहेत. त्या बक्षिसावरती आपली दावेदारी सिद्ध करणारी ही मॅच आहे श्री 11 मोहाचीवाडी आणि श्रीपती बाबा उमरोलीसाठी. थंडा थंडा कूल कूल. फटका शरद बुंदाडेचा सर्कलच्या बाहेर. रोशन आडाव धावतोय, वेगाने धावला, अंतर त्याने कापलंय, बॉल पकडला, फेक. तोपर्यंत 2 धावा श्रीपती बाबा उमरोलीच्या. 3 चेंडू आणि धावा झाल्या 4. 30 धावांचा टार्गेट आहे. 10चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 3 बॉल मध्ये 4 झाल्यात आणि आता 15 चेंडू आणि 26 धावा संख्येची गरज आहे. सेमी फायनल खेळायची आहे तर इथून जिंकणं हे दोन्ही टीम साठी महत्वाचं आहे. गोलंदाज तयार साजिद. आपील मैदानाच्या आत धाव घेण्यासाठी धावलेत दोनही खेळाडू. सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आणि एका रनने आता धाव संख्येची गरज आहे 14 बॉल मध्ये 25. साजिद शेखची स्ट्रॉंग अपील होती. खरं तर आम्हाला असं वाटलं सामना थंडा थंडा कूल कूल आहे पण स्ट्रॉंग अपील होती. मिलिंद कोळंबे सर आमचे अंपायर आज खरं तर भर उन्हामध्ये त्यांची जी कामगिरी राहिली ती कौतुकास्पद आहे. संदीप शिनारे सरांची जी कामगिरी राहिली भर उन्हामध्ये ती कौतुकास्पद आहे. संध्याकाळी खरं तर गार झोप या दोन्ही आमच्या अंपायरला लागेल. साजिद शेख नेक्स्ट बॉल समोर साजिदच्या हातातून चेंडू निसटलाय. नाराज असेल साजिद. ही सिंगल आली. धावा फलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 6. 13 चेंडू आणि धावा करायचे त्या मॅच मध्ये 24. चेंडू धावा झाले ते मात्र 6. 13 बॉल 24. साजिद शेखचा पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल असणार. शरद बुंदाडे बॅट स्टेजच्या दिशेने लॉंग ऑनच्या डोक्यावरून शरद बुंदाडेचा हा सुपरसॉनिक षटकार. धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 12 चेंडू मध्ये करायच्या धावा 18. भाजपा नमो चषक कर्जत तालुक्याची अत्यंत मानाची 100% भाजपाचा नारा देश पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी आयोजित ब्रदर्स 11 जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे आयोजित आणि रायगड युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने आयोजित सोमनाथजी रसाळ साहेबांचं देखील सहकार्याने आयोजित ही स्पर्धा आणि संघ आता 12 चेंडू गरज होती 18 धावांची. खरं तर इथे जो संघ जिंकेल ना त्या संघाचं नशीब हे दुप्पटीने वाढणार आहे हे नक्कीच. भरपूर काही कमावून जाणार आहे इथे जिंकणारा संघ
ते त्यांना ही मॅच संपल्यानंतरच कळणार आहे. 11 बॉल 17ची गरज आहे. 11 चेंडू 17ची गरज आहे. दुप्पटीने फायदा आहे ही मॅच जिंकणाऱ्या संघाला. गोलंदाज तयार रामजित यादव. खोलात होता चेंडू. शरद बुंदाडेने स्टिअर केला, समोर केला, एक केली कंप्लीट. दुसरीसाठी धावलेत वेगवाने. रन आल्यात 2. आता 10 बॉल मध्ये धावा पाहिजेत 15. फुल ऑन बेनिफिट अशी मॅच आहे उमरोली आणि मोहाचीवाडी संघासाठी. 10 चेंडू आणि 15 धावा. कारण एक गुड न्यूज त्यांच्यासाठी असणार आहे ही मॅच संपल्यानंतर. आणि 10 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. ती मात्र श्रीपती बाबा उमरोली संघाला. खरं तर रामजीतचे हे चेंडू फार महत्वाचे संघासाठी. फुल टॉस आहे. शरद बुंदाडेचा फटका. समोर आहे राहुल. करीम होता त्या ठिकाणी. करीम आहे त्या ठिकाणी. एक सिंगल. आता 9 चेंडू आणि 14. फटका या ठिकाणी भरपूर उंच आणि तेवढा लांब लचक षटकार बंटीच्या बॅट मधून. आठ चेंडू आणि आता 8 धावांची गरज. फटका बंटीच्या बॅट मधून. गेम फिनिश करण्याचा इरादा. 8 चेंडू 8 होत्या. आता 2 7 बॉल मध्ये. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली 2 धावांची गरज आहे 7 बॉल मध्ये. दुर्वा 11 सावळे संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या विरोधात सेमीफायनलची मॅच नेरळपाडच्या विरोधात कोण केलेल यासाठी खरं तर महत्वाचा हा सामना होता. आणि डॉट बॉल काढलाय तो मात्र रामजीतने. आणि आता विजयासाठी गरज आहे ते मात्र 2 धावा संख्येची. सहा चेंडू 2 धावा संख्येची गरज आहे. आणि भाजपा नमो चषकामध्ये पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी अध्यक्ष नरेश पिंपरकर साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. निलेश पिंपरकर साहेबांचं आगमन होतं. मी विनंती करेल पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश पिंपरकर साहेबांना की आपण या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि विजयाच्या 2 धावा श्रीपती बाबा उमरोली संघ जिंकलाय. क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये. आणि भाजपा नमो चषकामध्ये क्वालिफाय होणारा 4था संघ ठरला तो श्रीपती बाबा उमरोली. आज 3 टॉप संघांना त्यांनी पराभूत केलं आणि संघ पोहोचलाय तो मात्र सेमी फायनल मध्ये. पहिल्यांदा उमरोली संघाने पराभव दाखवला तो मात्र शिवशक्ती कडावले संघाला. त्यानंतर उमरोली संघाचा जो दुसरा सामना होता तो देखील त्यांनी अत्यंत हुशारीने जिंकला. आणि त्यानंतर श्रीपती बाबा उमरोली संघाने श्री 11 मोहाचीवाडी संघाला पराभूत करून सेमी फायनल गाठली. आणि या सेमी फायनलचा हिरो ठरला